आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड। उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा। नागोठणे रोशन पदके। नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या अध्यक्षपदी सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक या होत्या। आघाडीच्या पूर्वनियोजित ठरावानुसार अखलाकभाई पानसरे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर उपसरपंच निवडीची प्रक्रिया बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालय येथील कैलासवासी शैलेंद्र विजय देशपांडे सभागृहात पार पडले। ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी प्राप्त अर्ज व कागदपत्रांची छाननी करून ती सरपंचांकडे सादर केले। उपसरपंच या पदासाठी 2 अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी प्रकाश कांबळे यांनी आपला अर्ज मागे घेऊन ज्ञानेश्वर साळुंखे यांना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे पीठासीन अधिकारी तथा सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक यांनी ज्ञानेश्वर साळुंखे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। या विशेष सभेला ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक यांच्यासह मावळते उपसरपंच अखलाकभाई पानसरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, पूनम काळे, इप्ते, अमृता महाडिक, विनीता पाटील, शहनाज अधिकारी, शबाना मुल्ला, जन्नत कुरेशी, संतोष नागोठाणेकर, ज्योती राऊत, सुलताना लंबाते, सचिन ठोंबरे, भाविका गिजे, मंगी कातकरी, ज्ञानेश्वर साळुंखे, सुप्रिया काकडे, संजय महाडिक, मान्यवर ग्रामस्थ बंटी मांडे, सुनील लाड, विलास खंडागडे, रुपेश नागोठाणेकर, अल्विन नागते, नितीन पत्की, भरत गिजे, महेंद्र नागोठाणेकर, अजित दळवी, संजय काकडे, सतीश पाटील, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। सत्कार प्रसंगी उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे म्हणाले की ग्रामपंचायत हद्दीत वीज अंतर्गत गटारे, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी अग्रेसर राहणार आहे। ग्रामपंचायत व नागरिक यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले। निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला। परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। आज दिनांक 12 मे 2026 नागोठणा ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक लावण्यात आली होती। माजी उपसरपंच अखलाक मोहम्मद पानसरे यांनी ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला होता आणि आज ग्रामपंचायतचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उपसरपंच पदाची निवडणूक घोषित करण्यात आली होती। त्यानुसार एकच अर्ज ज्ञानेश्वर सुदाम साळुंखे यांचा अर्ज प्राप्त झाला होता आणि तो वैध अर्ज झालेला होता। त्यामुळे ज्ञानेश्वर सुदाम साळुंखे हे बिनविरोध उपसरपंच म्हणून त्यांची निवडणूक अध्यक्ष सौ सुप्रिया संजय महाडिक यांनी घोषित केलेली आहे। नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आपली बिनविरोध निवड झाली, याबद्दल रायगड टुडे न्यूज चॅनलला आपलं अभिनंदन। काय सांगाल आपण, आपली आज निवड झाली? नमस्कार। आज नागोठणे ग्रामपंचायतीची दुपारी ठीक 1 वाजता जी मीटिंग पार पडली, त्यामध्ये माझी सर्व सदस्यांच्या एक मताने बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे, ज्यांनी सर्व सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। आमचे माननीय मार्गदर्शक किशोरभाई जैन, तसेच आमचे सरपंच मान्य श्री सुप्रियाताई महाडिक, आमचे मार्गदर्शक मिलिंदजी धात्रक, तसेच आमचे मार्गदर्शक संजयजी महाडिक, तसेच माझे सहसहकारी ज्यांनी फॉर्म हे केला होता त्यांनी मागे घेऊन बिनविरोध केलं ते आमचे प्रकाशजी कांबळे, या सर्वांच्या सहकार्याने आणि एकमुखाने आमचा ठराव झाला आणि बिनविरोध माझी निवड झाली। पुन्हा एकदा मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज मला माझ्या प्रभाग क्रमांक 6च्या लोकांनी सेकंड टाइम निवडून देऊन, ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आज त्या प्रभाग क्रमांक 6चे माझे सर्व जेवढे मतदार, माझे हितचिंतक आणि माझे कार्यकर्ते यांचा मी ऋणानुभूत आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे मला ही लोकसेवेची संधी मिळाली आहे। त्यांचे मी प्रभाग क्रमांक 6च्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे, माझ्या हितचिंतकांचे आणि माझ्या सर्व मतदारांचे, मधु भगिनींचे सर्व मी हार्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे आज येणाऱ्या मला जे काही कालावधी मिळणार आहे त्या कालावधीमध्ये
ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्यांमध्ये कसा समन्वय साधता येईल, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नागोठणेमध्ये येणाऱ्या काही अडचणी आहेत, पायाभूत सुविधा यांच्यावरती जास्तीत जास्त भर देण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडून ही जी मला संधी मिळाली आहे, त्याचं नागोठणेकरांच्या सेवेसाठी मला जास्तीत जास्त कसं त्या संधीचं सोनं करता येईल याचे मी नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.